कर्जमाफीची केवायसी होत नसेल तर हे काम करा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंतर्गत कर्जमाफीच्या यादीमध्ये नावे आलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्यापही केवायसी करण्यात आलेली नाही। त्यातील काही शेतकऱ्यांना केवायसी करत असताना एरर येत आहे। आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून केवायसी होत नसल्यास शेतकऱ्यांनी काय करावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर यादीमध्ये नाव आले आहे परंतु बोटाचे ठसे उमटत नाहीत, कर्जदार शेतकरी मयत आहे, फार्मर आयडी उपलब्ध असताना देखील पोर्टलवरती फार्मर आयडी दाखवला जात नाही, यामुळे केवायसी होत नाही, सेव्हिंग अकाउंट चुकीचे आहे, कर्जाची रक्कम चुकीची आहे, आपण नियमित कर्जदार असताना थकबाकीमध्ये नाव आलेले आहे, आपलं नावच आलं नाही किंवा इतर कारणांमुळे जर केवायसी होत नसेल तर आपण याच्यासाठी एक लेखी अर्ज तक्रार देऊ शकता। या संदर्भात शेतकऱ्यांना उपनिबंधक कार्यालय किंवा सहाय्यक निबंधक कार्यालय या ठिकाणी एक लेखी अर्ज करायचा आहे। या अर्जाच्या नमुन्यामध्ये विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। या योजनेत आधार प्रमाणीकरण होत नसल्याबाबत याच्यामध्ये वरील विषयाला अनुसरून विनंती करण्यासाठी खालील माहिती द्यायची आहे, जसे की नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, विशिष्ट क्रमांक, फार्मर आयडी, बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, सेव्हिंग अकाउंट नंबर, लोन अकाउंट नंबर व कर्जाची रक्कम ही माहिती भरायची आहे। त्याचबरोबर आधार प्रमाणीकरण करत असताना खालील कारणांमुळे आधार प्रमाणीकरण होत नाही। माझी जमीन नसल्यामुळे ॲग्री स्टॅक उपलब्ध नाही, काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यानंतर जमीन विकलेली आहे, माझे कर्ज व पोर्टलमधील रक्कम यामध्ये तफावत असल्यास यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ग्रीवर करू शकता, माझे नातेवाईक मयत असल्यामुळे आधार प्रमाणीकरण करता येत नाही, माझ्या हाताचे ठसे उमटत नाहीत किंवा डोळे स्कॅन होत नाहीत, सध्या मी परदेशात राहत आहे, मी चालू बाकीदार आहे परंतु माझे नाव थकबाकी यादीमध्ये आहे, माझे सोसायटी व इतर बँक या दोन्ही ठिकाणी कर्ज आहे, माझे आधार प्रमाणीकरण केले असता रेकॉर्ड नॉट फाउंड असा संदेश दाखवत आहे, माझे सेव्हिंग खाते क्रमांक चुकीचा दाखवत आहे, माझे संयुक्त खाते आहे, माझे आधार क्रमांक, सेव्हिंग खाते, कर्ज रक्कम बरोबर आहे परंतु पोर्टलवर दुसऱ्याचे नाव दाखवत आहे, अशा ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारीला टिक करायचे आहे व मला कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशा प्रकारची एक विनंती या ठिकाणी करायची आहे। यासोबत काही कागदपत्रे द्यायची आहेत। आपले सरकार केंद्रावरील आलेल्या माहितीचा संगणक स्क्रीनशॉट किंवा झेरॉक्स प्रत, आधार कार्डची प्रत, जर अर्जदार मयत असेल तर मृताचे प्रमाणपत्र, मृत्यूचे प्रमाणपत्र, बँक पासबुकची प्रत व इतर काही आवश्यक कागदपत्रे असतील तर ती द्यायची आहे व त्याखाली अर्जदाराचे नाव द्यायचे आहे। जर अर्जदार मयत असेल तर त्याच्या वारसाच्या नावे हा अर्ज दाखल करायचा आहे। मयत शेतकरी असेल तर त्यासाठी तुम्हाला एक मयताचा वारसाचा ठराव देखील सादर करावा लागणार आहे। तुम्ही हा अर्ज सहाय्यक निबंधक कार्यालय, उपनिबंधक कार्यालय किंवा तहसीलदार यांच्याकडे सादर करू शकता। जर केवायसी होत नसेल तर आपल्याला हे काम ताबडतोब करायचे आहे। जर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नाही तर सर्व याद्या प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला हाच अर्ज पुन्हा सादर करायचा आहे। तर मोठ्या प्रमाणात बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या, त्याच अनुषंगाने ही एक महत्त्वाची अशी अपडेट आहे। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।